केदार, हे घे, हे कपडे घाल आणि बाहेर ये. हा, अरे अक्षय तृतीयेची पूजा आहे ना, असा का बघतोयस माझ्याकडे? हे कपडे तू घाल आणि बाहेर ये. तुला पूजेला बसायचंय ना, म्हणून. पण हे सोहळं पूजेसाठी? म्हणजे बाबांची अशी इच्छा आहे की तू पूजेला बसावस. त्यांनाच सांग करायला. केदार, अरे काय हरकत आहे? तू पूजेला बसलास तर त्यांना खरंच खूप बरं वाटेल. नको. तू आता हट्टीपणा करतोयस ना केदार? एक पूजा करायची आहे फक्त, ज्याने त्यांना खरंच खूप बरं वाटेल. आणि आता काय हरकत आहे? तुझ्या मनातले सगळे गैरसमज दूर झालेत ना. तू ती पत्र वाचलीयस, तू स्वतः त्यांना निर्दोष सिद्ध करायला मदत केलीयस. आता आणखीन कुठले गैरसमज दूर व्हायचे बाकी आहेत का? एक सांगू का, मी अजून पण कन्फ्युज्ड आहे का. मला खरंच कळत नाहीये त्या माणसावर विश्वास ठेवू नको ठेवू. मला नाही कळत आहे बॉस. हे बघ, मी ही गोष्ट पूर्णपणे समजू शकते. हा, मी तुला असं म्हणतही नाहीये की तू हे सगळं लगेचच विसर. पण कधी ना कधीतरी सुरुवात करावी लागेल ना. तू जर सुरुवातच करायला नाही म्हणालास तर कसं चालेल? म्हणून मी तुला म्हणते की तू हे सगळं फक्त ऍक्सेप्ट करायचा प्रयत्न कर. हे सगळं माझ्यासाठी खूप अवघड आहे. ते समोर आल्यानंतर मला माझी आईची अवस्था आठवते ग. ते सोडून गेल्यानंतर माझ्या आईला खूप सोसावं लागलंय. तिचे खूप हाल झालेत आणि हे ना सतत माझ्या डोळ्यासमोर येतं. हे सगळं कसं विसरू मी? तू हे सगळं विसर असं मी तुला म्हणतच नाहीये. मी तुला फक्त इतकंच म्हणतेय की जे सत्य आहे ना ते मान्य कर. काय होतंय माहितीये का, तू या सगळ्यासाठी ना बाबांना दोषी ठरवतोयस. आणि खरं तर या सगळ्यात त्यांची काहीच चूक नाहीये. या सगळ्याला कोण जबाबदार आहे माहितीये? ज्या माणसाने तुझ्या बाबांना आणि तुझ्या आईला एकमेकांपासून दूर केलं तो माणूस. पण तू या सगळ्याचा राग बाबांवर काढतोयस. खूप खरा माणूस आहे केदार तो, आणि त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता ना ते खूप मोठ्या संकटाला तोंड देऊन परत आलेत. अजूनही सावरले नाहीयेत ते त्यातनं. मग अशा वेळेला एक कुटुंब म्हणून आपण त्यांना प्रोत्साहन देणं जास्त गरजेचं आहे ना. तू जर खरंच पूजा केलीस तर त्यांना खूप बरं वाटेल. त्यांच्यासाठी तरी करशील?